जितक्या भावना तितके प्रॉब्लेम. सो मोठे मोठे रोग होणं हे सुद्धा भावनांमुळेच होतात आणि ते हे चक्रा मेडिटेशन केल्यामुळे 90 दिवस करून बघा, आयुष्य सॉर्ट होणार तुमचं. खांदे दुखायला लागले आपले, तर जबाबदारीमुळे ते असतं बऱ्याचदा. ओके. आणि बरं मी त्याचं हीलिंग स्वतःचं जेव्हा मला जबाबदारी आली त्यावेळी मी त्याचं हीलिंग केलं. माझे खरंच थांबले होते खांदे. भावनाच महत्वाची आहे. भाव ही भगवान है. ओके. चेतना से ही सब कुछ होता है. ऊर्जेनी सगळं होतं. भावना हाच देव आहे. सगळ्या गोष्टीत भावना जितक्या स्ट्रॉंग तितक्या जास्त त्या तुम्हाला जवळ मिळणार. एक गोष्ट आहे की ते बर्निंग असलं पाहिजे. डिझायर. बर्निंग डिझायर म्हणजे या तो इस पार ना तो उस पार असं असलं पाहिजे. म्हणजे हे केलं तरच ठीक आहे, नाहीतर शक्य नाही आयुष्यात काही. स्वामी रामांना एवढी कपॅसिटी होती स्वतःमध्ये की प्राण शरीराबाहेर काढून त्यांनी तो परत आत घेतलाय मेडिटेशनच्या ओके. जोरावर, म्हणजे मेडिटेशनच्या साधनेमुळे. कर्म जे म्हणतो हा. त्या कर्माबद्दल बोललात की आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत आपल्या, तर त्या मागच्या कर्मामुळे घडतं, हा एक बिलीव्ह सगळ्यांचा झालेला आहे. हो आहे. आणि तुम्ही म्हणताय ते कर्म सुद्धा जे भोगतोय ते चेंज करू शकतो. कसं शक्य आहे? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मोटिवेशन आणि इन्फॉर्मेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण तुमचा फायदा हाच आहे आमचा वायदा. आणि आज आपल्याला फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेल्या आहेत माधुरी बोंद्रे मॅडम, ज्या लाईफ कोच आणि मॅनिफेस्टेशन कोच आहेत. अर्थात मागच्या वेळी जो आपण एपिसोड केला होता त्या एपिसोडला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला, एका दिवसात 1,00,000 व्ह्यूज त्या व्हिडिओला आले होते. आणि आत्ता जवळपास 7,70,000च्या वरती तो व्हिडिओ आहे. म्हणून आपण मॅडमला परत एकदा आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलंय आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सुटल्या होत्या किंवा त्या व्हिडिओमध्ये लोकांना जे काही प्रॉब्लेम्स आले होते व्हिडिओ पाहून, त्यावरती आपण आजचा पॉडकास्ट करणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि पहिल्या पॉडकास्टला खूप व्ह्यूज आले म्हणजे अर्थात, अगदीच. आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? खूप छान वाटलं, कारण म्हणजे अगेन मॅनिफेस्टेशन हे मी पण म्हणेन, कारण मी एक्सपेक्टेशन्समध्ये होते त्यावेळी की कुठचा तरी पॉडकास्ट इतका व्हायरल जायला पाहिजे की मी जे करतेय त्यामध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे. म्हणजे कोर्सेस सुद्धा आहेत किंवा लोकांना ते भिडलं पाहिजे आत जाऊन आणि एका वेळी जास्त लोकांपर्यंत. कारण कसं 2-2.5 लाखापर्यंत गेलेत माझे, पण हा असा 10 दिवसात 6 लाखापर्यंत गेला होता ऑलमोस्ट. सो खूप फास्ट हे झाला आणि तसेच भरभरून फोन आले. सो थँक्यू सो मच. कोर्सेसही केले लोकांनी, त्यांच्याही आयुष्यात सगळ्यामध्ये बदल झाले. सो माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट ठरलाच, कारण खूप जास्त प्रमाणात लोकांपर्यंत मी पोहोचले त्याच्यामुळे. तुमचेही आभार. म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज शेअर केलं आणि ते आपल्या लोकांपर्यंत पोहोचवता आलं. त्यासाठी तुमचेही धन्यवाद. तर आपण आता सुरुवात करूयात. येस. तर पहिल्या पॉडकास्टमध्ये लोकांनी खूप साऱ्या कमेंट्स केलेल्या आहेत. हो. तर बऱ्यापैकी लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे सांगताय ते आमच्या बाबतीत होत नाहीये, किंवा आम्ही मॅनिफेस्ट करतोय पण ती गोष्ट अचीव्ह होत नाहीये. सो ह्या सगळ्या कमेंट्स वाचल्यावर मला असं वाटतं की कुठंतरी इनर हिलिंग जे म्हणतो आपण ते कुठंतरी कमी पडतंय, किंवा आपण आतून तयार नाही आहोत म्हणून त्या गोष्टी घडत नाही, असं आहे का? बरोबर, तसंच असतं ते. आता हे मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत बाय द वे, कारण जेवढा जास्त प्रमाणात तो गेलाय तेवढा मलाही त्याचा, मी जसं म्हटलं तसं की पॉझिटिव्हही त्याच्यापेक्षा जास्त आहेत रादर, आणि सगळीकडे बॅलन्स असतो. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात तुम्ही जसं म्हटलं तसं आलेलं असणारच आहे प्रश्न, की मी सगळं करतोय पण माझ्या बाबतीत काहीच होत नाही, हा प्रश्न असतो लोकांचा. तर त्याच्यासाठी आपल्या आत जाणं गरजेचं आहे. इनर हिलिंग म्हणतो आपण, कारण की वाटतं आपल्याला आपण करतोय सगळं, पण कुठेतरी तो पॉइंट मिसिंग असतो आणि तुम्ही ते दुसऱ्याला ब्लेम नाही करू शकत, कारण ती तुमचीच चूक आहे. जोपर्यंत कळत नाहीये, जोपर्यंत रिझल्ट येत नाहीये, तोपर्यंत करत राहणे हा त्याच्या मागचा सोपा मार्ग आहे. कठीण मार्गात जायचं झालं तर बरेच गोष्टी आहेत, काय करायचं आणि कसं करायचं याबद्दल. तर आपण एक एक करून आता त्याच्यावर बोलूच या. इनर हिलिंग जसं तुम्ही म्हटलात की इनर साइड म्हणजे काय, तर आपल्या आत गेल्यानेच आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट मिळतात आयुष्यामध्ये, किंवा
उपरती येते किंवा आपण काय आहोत हे आपल्याला समजू लागतं जेव्हा आपण आतमध्ये डोकावून पाहतो. जनरली होतं काय आपल्याकडनं, आपण बाहेर बघतोय सगळ्या गोष्टी. हां. प्रत्येक गोष्टीचं मापदंड आपण बाहेरून घेतो. हो. कुठच्याही याचा असू दे. तुम्ही तुमच्या हेल्थ बाबत असेल, तब्येत बरी नाहीये, हां. तर स्वतःचं मन काहीतरी प्रत्येकाला सांगत असतं. हं. पण आपला विश्वास नसतो स्वतःवर. आतलं मन आपण आतल्या मनाचं आपण कधीच ऐकत नाही. हां. जोपर्यंत आपण कॉन्शियस लेव्हलमध्ये नसतो तोपर्यंत. हे माझं ऑब्झर्वेशन माझं स्वतःचं सुद्धा आहे, ओके. की आपल्याला काय कळतंय ह्याच्यामध्ये आपण असतो. डॉक्टरलाच सगळं कळतं. हां. डॉक्टरला कळतं, सगळं नाही कळत. हां. त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना सगळं कळतं. हे म्हणेन मी. त्या गोष्टीला काहीच हे नाही. पण तुमच्या शरीराचं तुमच्यापेक्षा जास्त कुणाला नाही कळू शकत. हां. ही रिॲलिटी आणि इथेच लॅक आहे, की डिबेट करायची म्हणून, सुशिक्षित म्हणून लोकं असं हे करतात, की सगळ्या गोष्टी हे डॉक्टरला जाऊन विचारा, त्यांना जास्त कळेल. ऑफकोर्स मी असं म्हणतच नाही, की डॉक्टरला नका विचारू. पण प्रायमरी लेव्हलला जर तुम्ही कॉन्शियस असाल, हं. तर आपल्या पॅटर्नप्रमाणे आपल्याला कळत असतं. माझ्या मेडिटेशनच्या प्रॅक्टिसमधनं तर मला हे खूप जाणवून आलं, की आपलं शरीर आपल्या हातात आहे. आपल्याला काय झालंय हे आपल्या शरीरातला प्रत्येक पार्ट सांगत असतो डिस्कम्फर्ट दाखवून. ओके. हां. कोणत्या गोष्टीमुळे काय? हं. हे सुद्धा आहे. हे सगळं पुस्तकांमधून सुद्धा आहे. जसं मी मगाशी दाखवलं हो, हो, हील हो, युअर हो. लाईफ बाय लुईस हे. याच्यामध्ये आहे. तर जनरल कोणत्या भावनेमुळे कोणत्या गोष्टी होतात हां. हे आहे. पण जनरल असं म्हणायचं झालं तर ते खांदे दुखायला लागले आपले, तर हं. जबाबदारीमुळे ते असतं बऱ्याचदा. ओके. आणि बरं मी त्याचं हीलिंग स्वतःचं जेव्हा मला जबाबदारी आली, त्यावेळी मी त्याचं हीलिंग केलं. माझे खरंच थांबले होते खांदे. ओके. याचा अर्थ मी असं म्हणत नाही, की गोळ्या औषधं लागत नाही. ते सगळ्यात कारण इन्स्टंट गोष्टी होत नसतात या. हो. याला खूप साधना लागते, मी जे सांगते ते हां, हां, करायला. हां. आपल्याला इमिजिएट रिप्लाय हवे असतात ना सगळ्या गोष्टीचे, ते मेडिकल डॉक्टरच देऊ शकतात. म्हणजे त्यांच्याचकडे असतात औषधं आणि त्याचे तुम्हाला इमिजिएट रिलीफ वगैरे तिथनंच मिळतात. हां. आणि ते शिक्षण त्याच्यासाठीचं आहे, बरोबर. असं म्हणेन मी. जे डॉक्टर मनापासून ते करतात, हं. त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत. स्पिरिच्युअल पण आहेत आणि मेडिकल पण आहेत. हां. म्हणजे त्यांच्याकडे काहीही झालेले लोकं बरे होऊन जातात. बरोबर आहे. हे माझ्याच घरी एक्झाम्पल होतं म्हणून मी जस्ट आत्ता ओके. इलॅबोरेट केलं. ओके. म्हणजे सख्खे काकाच डॉक्टर होते हो. आणि औषध न देता त्यांच्याकडे लोकं बरी व्हायची नुसत्या ओह! बोलण्याने. मेडिकल डॉक्टर होते ते. वाह! औषधं नंतर दिली जायची. जर लागली ते घेऊन ठेव. हं, हं. ह्या भाषेत ते बोलायचे. ओके. आणि त्यांना पूर्ण बरं वाटायचं. केवळ पॉझिटिव्हिटी होती त्यांच्याकडे. हाय लेव्हल ऑफ पॉझिटिव्हिटी. ओके. सो असं असतं. हं. पॉझिटिव्हिटी म्हणजेच काय? तर एखादी गोष्ट त्याचा आपण प्रॉब्लेम म्हणून बघू लागतो हां. आणि त्या प्रॉब्लेममधून सोल्युशन असूच शकत नाही. हे आत्ताच्या लॉजिकल डोक्यांची हे आहे. लॉजिकल मनं हां. जी सगळी लोकं जे विचार करतात लॉजिकली, त्यांची धारणा ही आहे, की मी जर असा विचार करतोय, तर ह्याला सोल्युशन नाहीये. अशी हां. एक असतं प्रत्येकाचं मत. पण देअर इज नथिंग इन दिस वर्ल्ड. आपल्या जगामध्ये असं काहीच नाही ज्याचं सोल्युशन नाहीये. अच्छा. प्रत्येक गोष्टीचा मार्ग निघत असतो, जर तो तुम्हाला काढायचा असेल तर. हो. जसं तुम्ही मगाशी मला म्हणालात, की इनर हीलिंग. आता तुम्हाला एखादा नियम सांगितला, हे मला कुठे जमणार आहे." असं जे हां. म्हणून आपण टाळून देतो, मग नाही जमणार आहे आणि मी ट्राय करू का? हा जरी विचार आला, दॅट इज अ पॉझिटिव्हिटी इन दॅट. हां. की मी ट्राय तर करून बघते. काय होतं ह्या सगळ्या साधना किंवा मेडिटेशन म्हणा किंवा मी जी टूल्स सांगते सगळी हां. होपोनोपोनो किंवा EFT म्हणा किंवा अजून श्वास घेणं, हं. जे काही आहे सगळं व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हां. प्रत्येक याच्यामध्ये थोडा वेळ द्यावा लागतो. पी हां. हळद की होगरी होत नाही. हां. आणि तेच लोकांचं एक्स्पेक्टेशन असतं प्रत्येक गोष्टीमध्ये, की मी सांगतोय, मी करतोय ना, मग कसं होत नाही. हं. किती मनापासून करताय? त्यावर तुम्हाला उत्तर मिळणार आहेत. जेवढं जास्त मनापासून कराल, तेवढं जास्त तुम्हाला रिझल्ट चांगले मिळणार आहेत. हां. सो आपल्या आत गेल्यावरच आपल्याला रिझल्ट मिळतात. आपल्या आत जाण्याचा मार्ग शांत श्वास एक असू शकतो, मेडिटेशन एक असू शकतं. प्रत्येक गोष्टीला जेव्हा आपल्याला एखादा प्रश्न पडतो, हं. तेव्हा तुम्ही स्वतःला म्हटलात, की आता मी काय करू हां. ह्या सिच्युएशनमध्ये? तुम्हाला खरंच कुठून तरी काहीतरी उत्तर मिळतं.
काळात म्हणायचं झालं तर सोशल मीडियामध्ये समोर काहीतरी व्हिडिओज असे येतात की हो. दॅट इज कनेक्टेड टू यू, तुमच्या विषयांसाठीचे कनेक्टेड असतात. Correct. आणि नाही तर कोणीतरी येऊन काहीतरी सांगून जातं, काहीतरी संदेश समोरून येऊन जातो, आपल्या एखादा सुविचार येऊन जातो, जे तुम्हाला उत्तर देऊन जातो. सो हे सगळ्या गोष्टी कुठे हे एनर्जी लेवलला असलो आपण, थोडे ॲक्टिव्ह असलो, थोडंसं आपलं स्वतःची साधना असली की ह्या गोष्टी कळू लागतात. सो स्वतःच्या आत जितकं जाऊ तितके आपल्याला रिझल्ट मिळणं शक्य आहे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये. पण मग आता इनर हिलिंग जर करायचं, जसं तुम्ही म्हटलं मेडिटेशन आहे किंवा श्वास, तर एक्झॅक्टली तो एलॉबरेट करून जर सांगितलं की काय करायचंय, कसं करायचं? येस येस, मी तेच आत्ता म्हणणार होते की इनर हिलिंगची गरज आपल्याला कुठे आहे. तर आपल्या मनात लहानपणापासूनचे विश्वास बसलेले आहेत, बिलीफ्स असं त्याला आपण म्हणतो. वेगवेगळ्या गोष्टी बसलेल्या आहेत आणि ते आपल्याला मोठे झाल्यावर त्रास देऊ शकतात. ओके. असं असतं. आता लहानपणापासूनच्या असं म्हणायचं झालं तर 2 सख्खे बहीण भाऊ किंवा बहिणी बहिणी, भाऊ भाऊ, व्हॉटएव्हर, काही ठिकाणी असं म्हणजे मी बघितलेल्या केसेस आहेत. सो जस्ट मी सांगते एक्झाम्पल म्हणून. सो मोठं भावंड जे असतं ते कायम सांभाळून घेणारं असतं, लहान वांड किंवा त्रास दे असं काही काही ठिकाणी असं असतं. मग काही वेळा असं होतं की आई वडील त्या लहानाचेच कौतुक करतात, असं त्या दोघांमध्ये समज निर्माण होतात, म्हणजे मोठ्याला वाटायला लागतं. मग मोठ्याला असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तो स्वतःच्या मनात फिक्स करून घेतो की हे असंच होणार आहे, म्हणजे लहान भावंडाचंच कौतुक केलं जाणार आहे, मला कोणी असं हे करणार नाहीये. मग ते एखाद्या वेळी असं बोलल्यावर ते खरं होतं कधीतरी. असं कधीतरी होतच ना आई वडिलांकडनं पण, की एखाद्याने चांगलं अचीव केलं, दुसऱ्याने थोडंसं कमी अचीव केलं, तर मग ते कम्पॅरिझनमध्ये होतं. मग ते झालं की असं होऊन जातं की तिथे त्याच्या डोक्यात एक फिक्स माइंडसेट बसतो, विचार बसतो की अशा अशा सिच्युएशनला माझे आई बाबा असंच करतात. हा बिलीफ निर्माण झाला. तो बिलीफ इतका फिक्स होऊन जातो लहानपणी, नंतर ते विसरूनही जातात, सोबत जगतात, मोठे होतात, बाकी सगळ्या गोष्टी त्या नगण्य होऊन जातात त्या गोष्टी. पण तो जो पॅटर्न आहे फिक्स, तो मोठा झाल्यावर त्रास देऊ शकतो. कारण मोठं झाल्यावर स्वतःची मतं निर्माण होतात सगळ्या गोष्टीमध्ये, आणि जर मग आई वडिलांनी त्यांच्या मताविरुद्ध बोलले त्याच्यात वाद निर्माण होतात. कारण मतांतर आहेत, वाद निर्माण झाले त्याचा प्रश्न नसतो, पण ते कशामुळे, तर तो लहानपणी जो बिलीफ बसला आहे त्यामुळे मुलं एक्स्ट्रीम वागतात कधी कधी मोठी झाल्यावर. सो सगळ्या गोष्टी तुम्ही कसं मुलांना अपब्रिंगिंग देताय याच्यावर खूप आहेत. सो इनर हिलिंगमध्ये जाताना इनर चाइल्ड हिलिंग सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला, की तशी मेडिटेशन्स असतात की आपण तिथपर्यंत जाऊन ते हील करून वापस येणं मेडिटेशनमधनं, हे केलं जातं. आता त्यामुळे काय होतं, ते लहान बाळ एकदम फ्रीली हे करायला लागतं. आपल्यातलं प्रत्येक माणसामध्ये लहान बाळ असतंच, मोठे झाले तरी असतं. ते चाइल्डिश मन असं आपण त्याला म्हणू शकतो. तर ते चांगलं रूप घ्यायला लागतं स्वतःचं. जेव्हा तुम्ही एकदम विजडममध्ये जाता, फ्री होऊन जाता, आणि मेडिटेशन थ्रू ही सगळीच हिलिंग होऊन जाते. लाईक व्हॉट आय सेड, मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं, मी 9 महिने 3 वर्ष त्याच्या पुढे असं कंटिन्यू केलं. सो कुठचा ना बिलीफ राहिला, ना ट्रॉमा राहिला, ना काही निगेटिव्हिटी राहिली. कोणी काय केलं माझ्याबरोबर आयुष्यामध्ये ते सुद्धा मनात राहिलं नाही. इतकं सगळं निघून गेलं आपोआप. का तर मेडिटेशनमध्ये आपल्याला नेक्स्ट लेवलचं ज्ञान मिळतं, जे आपण कॉलेजमध्ये जाऊन शिकवू शकत नाही. ते अनुभवातूनच येणारं शहाणपण आहे. जेव्हा अनुभव घ्याल तेव्हा समजेल. एका दिवसात येत नाही, महिने घालवावे लागतात, 1 महिना तरी मिनिमम. त्याच्याने अनुभव, आणि स्पेसिफिकली आय वुड से चक्रा मेडिटेशन. सो त्यातून वेगवेगळे अनुभव मिळतात. स्टॅबिलिटी जी नसते ती येऊ लागते. प्रत्येक एरियामधले जे प्रॉब्लेम्स, जसं की 7 चक्र आहेत आपली पाठीच्या कण्यापाशी, स्टॅबिलिटी पृथ्वी तत्वाशी जोडलेला आहे, स्टॅबिलिटी पाहिजे, त्याला रूट चक्र असं म्हणतात. सो रूट चक्र आपल्या पैशाच्या आणि या सगळ्या गोष्टींच्या आयुष्यातल्या स्टॅबिलिटीशी निगडीत आहे. सो जेव्हा स्टेबल नसतो आपण गोष्टींमध्ये, तेव्हा
तुम्हाला इम्बॅलन्स कळून जातो. म्हणजे तुमच्या दिसतो तो इम्बॅलन्स आहे हे. ओके. सो रूट चक्र बॅलन्स झालं की आर इन द नेक्स्ट लेवल. ओके. आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी आपल्याला हवी आहे. तर चक्र बॅलन्सिंग असतील तर प्रत्येक वेगवेगळ्या एरियामध्ये आपल्याला चांगलं मिळतं करायला किंवा अपग्रेडेशन होतं असं म्हणेन. रूट चक्र असेल तर पूर्ण आयुष्यातली स्टॅबिलिटी जी म्हणतो ना आपण ती छान होते तिथे. ओके. रूट चक्र बॅलन्स असेल तर ते पाठीच्या कण्यापाशी असतं. ते रेड कलर त्याचा म्हटलं जातो आणि ते चक्र जर तुम्हाला डोळे बंद करून मेडिटेशन करताना रेड कलरचं चक्र फिरताना दिसलं ओके. तर ते ऍक्टिव्ह आहे. पण म्हणजे ते एवढं इझी नाहीये. ते इमॅजिनेशनमध्ये जर तुमचं बॅलन्स नसेल तर दिसत नाही. ओके. हे आहे. त्याच्यानंतर आहे स्वादिष्ठान चक्र, चक्रल चक्र मी म्हटलं. ते ओटीपोटापाशी असतं. तर आपले पर्सनल आयुष्यातले प्रॉब्लेम्स जे असतात, मग ते फिजिकल ह्याच्यामधले असू दे, इंटिमसीमधले असू देत किंवा अजून कुठच्या विषयामधले पर्सनल आयुष्यातले प्रॉब्लेम, ते सगळं त्याच्याशी रिलेटेड असतात. ओके. आणि त्या ठिकाणी जो अवयव असतो त्याच्याशीही आणि प्रत्येक ह्याला 5 तत्व आहेत ना, ती जोडली गेलेली आहेत. ओके. आपली शरीरात ब्रह्मांडामध्ये जी आहेत ती 5 तत्व म्हणजे पृथ्वी, वायू, जल, आकाश आणि वारा अशी ती 5 तत्व आहेत आणि त्याच्याशी जोडलेली ही चक्र आहेत. बरं, याची कमाल अशी पण आहे, आता एक थोडंसं पुढे जाते, की आपण सूर्य उगवताना बघतो ना, तेव्हाही त्या शेड्समध्ये आपल्याला सप्तरंग दिसतात हो, हो. आणि पंचतत्व दिसतात असतात म्हणजे त्याच्यामध्ये. सो हे निसर्ग आणि आपण एकच आहोत, कनेक्टेड आहोत. का? इथे क्वांटम फिजिक्स येतं, की ह्याच्या मागचं सायन्स आहे. 0.01% इज मॅटर आणि 99.99% इज एनर्जी. आणि जगामध्ये सगळं एनर्जी आहे, ब्रह्मांडामध्ये सगळं एनर्जीचं बनलं आहे. सो आकाशातही तुम्हाला सप्तरंग दिसतात, आपल्या शरीरामध्येही सप्तरंग दिसतात. इट्स अ सेम. सो इथे सायंटिफिकली पण आहे आणि हे आपल्या मेडिटेशन किंवा आपल्या सगळ्या भारतीय तत्वज्ञानामध्ये सगळं हे सांगितलेलं पण आहे, पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, की हे सगळं सायन्स आणि अध्यात्म एकच आहे. हे मला सांगायचा उद्देश आहे. सो प्रत्येक चक्राचं एक काम आहे. त्याच्यानंतर आता मणिपूर चक्र, ते ओटी म्हणजे नाभीच्या वर असतं, तर त्याचा कलर येल्लो असतो. मधलं सांगितलं त्याचा ऑरेंज असतो. ते सप्तरंग जे आहेत तेच आहेत ते. रूट चक्र रेड, स्वादिष्ठान चक्र ऑरेंज, मणिपूर चक्र येल्लो, पिवळा कलर. त्याच्यानंतर आता हार्ट चक्र, प्रेमाशी रिलेटेड म्हणजे आपण सगळ्या लोकांना प्रेम देणे आणि प्रेम घेणे, सगळ्यांची रिलेशन्स छान असणे, हे त्या चक्राशी रिलेटेड आहे. सो ते चक्र ऍक्टिव्ह असेल तर सगळ्यांशी छान रिलेशन्स राहतात आपले. सो दॅट इज अ हार्ट चक्र, हिरव्या कलर असतो त्याचा. त्याच्यानंतर येतो थ्रोट चक्र. आपल्या मनामध्ये काही भावना अडकलेल्या असतात, कधी कधी बोलायच्या असतात पण बोलता येत नाहीत. हे जेव्हा होतं थ्रोट चक्र, थ्रोट चक्राचा कलर असतो स्काय ब्लू, ब्लू म्हणजे बेसिकली. पण ज्यांना थायरॉइड आहे त्यांना बोलायची गरज आहे. ओके. हेही आहे. म्हणजे कळत नकळत मनामध्ये काहीतरी अडकून राहिलेलं असतं. म्हणजे साधं आहे, आता मी आणि तुम्ही बसलोय, मी तुम्हाला डोसा आणायला सांगितलाय, तुम्ही तो आणलाय. मी एक्झाम्पल म्हणून देते, त्याच्या मागे काही हे नाही. तर तुम्ही तो डोसा आणलाय, मग मी माझ्या मनात म्हटलं की पराठा का नाही आणला, हे मी बोलले नाही, तर ही भावना राहिली ना, त्याचा त्रास असतो तो. हे सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. सो अशा घरामध्ये असंख्य भावना बायकांच्या असतात थायरॉइड होण्यामागे. हायपर थायरॉइडिझम जे म्हणतात ते कशासाठी आहे, ते ह्या गोष्टीमुळे आहे. तर एक तर लिहून काढून ते घालून टाकता येतं, नाहीतर कोणाशी बोलून, असं हे आहे. सो हे थ्रोट चक्राचं काम झालं. त्यानंतर आज्ञाचक्र येतं, इथे असतं आपलं. सो त्याने दिव्यदृष्टी असं म्हटलं तर पिनियल ग्लँड, ती इथून इथे मध्यभागी टाळूच्या खाली आणि ह्याच्या मागे अशी ती ग्लँड आहे सेंटरला. आणि ती जर ऍक्टिव्हेट झाली तर आपल्याला पुढे काय घडणार आहे हे कळतं. पडद्याच्या मागच्या गोष्टी दिसतात, एवढी त्याच्याने दिव्यदृष्टी येते. कुंडलिनी जागृत जे म्हणतात ते. बरोबर, काइंड ऑफ तसं. ते फक्त कुंडलिनीशी रिलेटेड नाहीये, कुंडलिनी अजून एक प्रोसेस आहे. पण येस, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या कळू लागतात, अंदाज येतात पुढे काय होणार आहे याचं.
आणि हा आहे सहस्रार चक्र. हा. त्याच्यातून आपल्याला म्हणजे व्हाईट कलर असतो, हे व्हायलेट असतो आणि हा व्हाईट. ओके. तर देवाशी कनेक्ट होणे. ओके. हां, देवाशी म्हणजे हायर एनर्जीशी. आपल्यामध्ये एक हायर एनर्जी आहे, त्याच्याशी कनेक्ट होण्याचं काम आपलं सहस्रार चक्रामुळे होतं. ओके. सो ही सगळीच चक्र ॲक्टिव्ह असली, की आयुष्यात प्रॉब्लेम नाहीसे होतात. ओके. आणि असं काही हे सांगायचं म्हणून मी अजिबात सांगत नाही, पण हे माझ्याबरोबर झालंय. सो विजडम काय असतो आयुष्यातला तो कळलाय. कशाचीही भीती न वाटणं किंवा आयुष्य खूप सोपं आहे आणि का कठीण केलंय लोकांनी, असा जो प्रश्न मला पडतो, तो त्याच्यामुळे पडतो, की ते सगळ्या गोष्टी अलाईन झाल्यात मेडिटेशनच्या प्रॅक्टिसमुळे आणि ती जेवढी जास्त करू तेवढं जास्त अलाईन व्हायला होतं. सो अजून मी 0.0001%च आहे याच्यामध्ये. ओके. स्टील आय एम सेइंग दिस. याच्यामध्ये खूप पुढे आहे. अभ्यासच खूप मोठा आहे हा. मी खूप छोटा पार्ट आहे त्याचा. पण आहे, पार्ट तरी आहे, असं मला आता वाटू लागलं, की खूप डीप आहेत आणि प्रत्येक आपल्या अवयवांचा जो काही किंवा आयुष्यातल्या प्रत्येक एरियामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात, ते याच्याशीच रिलेटेड असतात. फीलिंगशी रिलेटेड असतात. जितक्या भावना, तितके प्रॉब्लेम. सो मोठे-मोठे रोग होणं, हे सुद्धा भावनांमुळेच होतात आणि ते हे चक्रा मेडिटेशन केल्यामुळे 90 दिवस करून बघा, आयुष्य सॉर्ट होणार तुमचं. काहीही प्रॉब्लेम असू दे, तुम्ही बाहेर पडता त्यातनं. पण 90 दिवस रोज. एक दिवस चुकला हे नाही सांगायचं त्याच्यामध्ये. मनापासून रोज करून बघायचं. एक चॅलेंज म्हणून घेऊ शकतात. कारण 45 मिनिटं बसायला लागतं. ते 45 मिनिटाचं मेडिटेशन आहे. मेडिटेशन हे बेसिक लेव्हलला म्हणलं तर मी 5-10 मिनिटं बसा असं सांगते. कारण आपल्याला बसणंच होत नाही. पण ॲक्च्युअल मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आपण एवढा वेळ बसल्यावर जातो, 45 मिनिट्स. म्हणजे ते वेगळ्या जगात जाणं म्हणतो ना, कारण आपले प्राणमय कोश, अन्नमय कोश असे भाग आहेत शरीराचे, फिजिकल बॉडी हे जे आहे. त्याच्यानंतर अन्नमय कोश असतो, म्हणजे आपण खातो पितो सगळं, त्याला तिची गरज असते म्हणजे फिजिकल बॉडीला. तर ते झालं. तर मनोमय कोश जो आहे ना, तर मन हे 4D आहे. म्हणजे मन फिरू शकतं किंवा आपला चेतना, आत्मा किंवा ऊर्जा आत्म्यातली, आत्मा पण नाही, आत्म्यातली ऊर्जा ही फिरू शकते. फिजिकल बॉडी फिरू शकते का? आपण नेऊ तिथेच जाऊ शकते. कुठेही नाही जाऊ शकत. मन कुठेही जाऊ शकतं. कुठेही म्हणजे कुठेही, आणि इथे बसून जाऊ शकतं. सूक्ष्म रूपाने आपण फिरून येत असतो. सो ही गोष्ट आहे, ते सूक्ष्म रूप आपल्याला अनुभवता येतं मेडिटेशनमध्ये. आपण कुठे कुठे फिरून येतो, काय काय गोष्टी दिसतात आपल्याला. सो अनुभव घेतलेला आहे मी, म्हणून मला ते म्हणजे आता थोडं एक्सप्लेन करता यायला लागलंय, की हे असं होतं. आणि खूप प्रचंड चांगले असे अनुभव ह्याच्यामध्ये गोष्टी अनुभवल्यात मी, की मी किती छान अपलिफ्ट झाले माझ्या आयुष्यामध्ये. भीतीपासून ते एकदम बिनधास्त. बरं, लोकांना बोलायची गरज नाही, पण लोकांच्या डोक्यात काय चालू आहे इथपर्यंत कळून जातं एनर्जेटिकली. हे मेडिटेशनची पॉवर आहे. बरं, त्यामुळे लोक वेड्यातच काढतात, हे ह्याला थोडी असं कळत असणार आहे. पण जेव्हा बुद्धिमान लोक असतात किंवा जेव्हा ज्याला माहिती असतं ना, तो ह्याच्यावर कमेंट न करणं शहाणपणाचं ठरतं. कारण जेव्हा आपल्याला काही गोष्टी समजतात, तर आपल्यापेक्षा कमी एनर्जीशी बोलायला किंवा कम्पेअर करायला जाऊ नये. हे असतो मेन गोष्ट ती आहे. सो आयुष्यामध्ये मी जसं मगासपासून सांगते, तर जे काही पाहिजे आहे ते मेडिटेशनच्या स्वरूपात सुद्धा नीट केल्यामुळे, मेडिटेशन रोज नीट केल्यामुळे सुद्धा मिळू शकतं. सो हा एक आहे, इनर हिलिंगचाच पार्ट आहे हा सुद्धा. सो जेवढं आपण आपल्या आत शिरू, तेवढं आपल्याला अजून गोष्टी उमगत जातील आणि आयुष्यातले प्रॉब्लेम कसे नाहीसे होतात ते कळू लागेल. परत कॉन्सन्ट्रेशन असतं प्रॉब्लेम काय ह्यावर, प्रत्येकाचं. सोल्युशन काय आहे ह्यावर नसतं. म्हणजे तब्येतीच्या बाबतीत सहज म्हणायचं झालं तर, एखाद्याला काहीतरी समजा लोअर बॅक पेनचा त्रास असेल, हातपाय दुखतात, बॉडी पेन्स होतात, असं असतं. काही लोकांना ते म्हणायची सवयी असते. म्हणजे माझ्या सेशन्समध्ये येणारे सुद्धा लोक त्याच्यामध्ये असतात, की मला ना असं होतं, माझं वय झालं किंवा मग 60 नंतर किंवा 70 नंतर हे होतच, असे एक विषय असतो
हे होतंच हा तुम्ही माइंडसेट केला आहे. तुम्हाला बाहेरच्या जगाने दिला आहे. कारण आपल्याच्या आधी जनरेशन जी आहे, तेव्हा जॉब असणं हीच मोठी गोष्ट असायची. हो. आणि मग आम्ही जॉब करतो म्हणजे आम्ही मोठे जगामध्ये. बरोबर. असा एक भाव असायचा. पण त्यामुळे काय झालं, की आम्हीच बरोबर. मग त्याने माइंडसेट फिक्स झाले. बरोबर. मग रिटायरमेंट झाल्यानंतर काय करायचं, तर रिटायरमेंट झाल्यानंतर मजा करायची असते. असा एक हा. हे 60 नंतर हे. पण ज्या माणसाला 60 वर्ष काम करायची सवय लागलेली असते, 45 वर्ष व्हॉटएव्हर 25 पासून जॉब हा. करून तो माणूस एकदम रिकामा झाला मनाने, म्हणजे कामच नाहीये. तर तेव्हा काय होतं, मनात अतिविचार चालू होतात आणि ते रोगात रूपांतर आणतात. ओके. त्यामुळे 60च्या वरच्यांना मेजर लोकांना त्रास असतात. जे स्वतःची काळजी घेत नाहीत. त्यांच्या इथे तुम्ही जाऊन बघू शकता. मग इन्शुरन्स लागेल ना, मेडिकल इन्शुरन्स तुम्ही स्वतः आमंत्रण देताय त्याला. वर्स्ट केस सिनारिओमध्ये होऊ शकतं, आय शुड से. असं नाही म्हणत त्या सगळ्याचा उपयोग नाही, मी सुद्धा काढलेला आहे, तसं नाही म्हणायचं मला हे म्हणायचे तुम्ही स्वतः आमंत्रण देता प्रत्येक गोष्टीला तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही इंटेन्शनच ते ठेवलंय की तुमच्या 60ला तुम्हाला लागलं तर असावेत म्हणून मी इन्शुरन्स काढतोय, म्हणजेच तुम्हाला ते यायला हवंय. सो इन्शुरन्स हे सिक्युरिटी म्हणून काढतोय अशी भावना असली पाहिजे. माझी तब्येत एकदम छान आहे हे सतत असलं पाहिजे मनामध्ये. आणि त्यासाठी नकोस असलेले विचार बाहेर काढून टाकणं गरजेचं आहे. ओके. थोडक्यात आपण जे कॅज्युअली म्हणतो की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, ते आपण आमंत्रण देतोय. आणि ते एकदा नाही म्हणत, परत परत म्हणताना लोक. एकदा म्हणलं तर दॅट इज ओके, त्याने लगेच आमंत्रण होतं असं नाही. पण आज आणि 5 महिन्यांनी परत भेटल्यावर परत जर तेच असेल तर तो तुमचा माइंडसेट आहे आणि तो बदलणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमची बोलण्याची वाक्य बदलणं गरजेचं आहे आणि त्यांनीच गोष्टी तुम्हाला हव्या तशा होणार आहेत. म्हणजे अर्थात मला तर आता हे कळतंय की जर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन करायचंय, पहिल्यांदा इनर हिलिंग मध्ये तुमचे चक्र जे आहेत त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर सगळ्या गोष्टी सहज होतील. बरोबर. जसं तुम्ही आता म्हणताय निगेटिव्हिटी जे ती राहणारच नाही, नाहीच राहत. हो, कुठलेही निगेटिव्ह थॉट येणार नाहीत, जेणेकरून तुम्हाला काहीच बोलायची इच्छा नाही, ऑटोमॅटिकली युनिव्हर्स तुम्हाला ते देत राहील. बरोबर, खरंय. ओके. हे अगदी असं अनुभवलंय मी. ओके. मी विदाऊट एक्सपेक्टेशन मेडिटेशन केलं होतं. परत अगेन मला हे पाहिजे म्हणून मी केलं तर ते मिळत नाही. मला माझ्या शरीराचं चांगलं राहिलं पाहिजे एवढं ठीक आहे. इंटेन्शन चांगलं असणं हरकत नाही. का होत नाही हे नाही त्याच्या मागे लागायचंय. मला म्हणजे माझं काहीतरी चांगलं होईल यातनं, या भावनेने केलं, दॅट इज इनफ. ओके. जे जे आपल्याला हवंय ते युनिव्हर्स देणारच. देतोच, आपोआपच देतो. ओके. मग आता बऱ्यापैकी मला हे अनुभवण्यात आलंय की एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची म्हटली की लोकांना घाई असते की झालं पाहिजे आणि मग मला असं वाटतं ते फेल होतं. हेच कारण आहे का? हो, बरोबर. घाई, प्रोक्रास्टिनेशन पण असतं, म्हणजे आत्ता नाही नंतर करतो, हे एक असतं. आणि घाई म्हणजे मी आत्ता बोललीये ना तर माझं उद्या झालं पाहिजे. का होत नाही? म्हणजे असं माझ्या जवळच्या रिलेशनमध्ये एकाने असं हे केलं, तब्येतीच्या बाबतीत त्रास होत होता. मी असं म्हणतोय पण होत काही नाहीये. मी म्हणलं म्हणतोय आणि होत नाही, हेच कॉन्ट्राडिक्टरी आहे ना, म्हणजे तू दोन्ही बोलतोयस. सो जर तुला पॉझिटिव्ह पाहिजे आहे तर तुला त्याबद्दल सततच पॉझिटिव्हच बोललं पाहिजे, इवन ते होत नसेल. आता ते काय होतं, एकदम एखादा आघात मनावर होतो ना कधीतरी, हेल्थच्या बाबतीत असू दे, रिलेशन असू दे, करिअर असू दे, पैसा असू दे, कुठेही असू दे. हेल्थच्या बाबतीत म्हणायचं तर एकदम आजारपण मोठं येऊन जाणं, रिलेशनशिपच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नातं तुटणं एखादं, किंवा माणूस निघून जाणं नात्यातला, देवाकडे जाणं, म्हणजे असं मरणं माणूस असं. करिअरच्या बाबतीत जॉब अचानकपणे गेला हे असू शकतं. पैशाच्या बाबतीत पैसे एकदम गेले हे असू शकते. हे आपल्या आयुष्यात जेव्हा घडतं तेव्हा कधी कधी तो माइंडसेट होऊन जातो की हे असं घडतं माझ्याबाबत. तो एकदा सिच्युएशन येऊन गेली ना की आपण ती भावना स्टक ठेवतो डोक्यामध्ये, अडकून जाते विषय तो, की हा हे असं झालं ना तर हे असंच होईल, म्हणजे परत मला चक्कर येईल की काय. बीपी वाढणाऱ्याचा त्रास हा असू शकतो. एकदा चक्कर येऊन गेलीये तर परत तर नाही ना येणार, मग मला सांभाळून राहिलं, मला गोळी घ्यायला पाहिजे.
मला काहीतरी होईल, हां. ही भीती राहते. म्हणजे ही भीती आपण आपल्याला स्वतःला देऊन जातो. एखाद वेळा झालेलं असू शकतं, 4 वेळा सुद्धा होऊ शकतं, पण म्हणून ते कायमचं होणार आहे असं नाहीये. हां. हे आपण ओढवून घेतो नंतर म्हणून स्वतःला. हां. तसंच नात्यांमध्ये आहे. एकदा धोका मिळाला म्हणून 25दा धोका नसतो मिळत. आपण आपला पॅटर्न चेंज केला पाहिजे, तर आपल्याला चांगलंच घडतं आयुष्यामध्ये. चांगली लोकं येतात. हां. आणि मी खूप अनुभवलं आहे. आपलं कार्मिक सुद्धा असतं, तेही बदलता येतं. सगळ्या ओके. गोष्टी आहेत. हो. पण चांगली माणसं आयुष्यात असतात, जशी तुमची एनर्जी चांगली वाढते. तसे हो. येऊ लागतात. असं ओके. आहे. सो रिलेशनशिपच्या बाबतीत सुद्धा हेच आहे, की एकदा झालं म्हणून परत 4दा होणार असं नाहीये. एकदा झालं, 2दा झालं, ते आपल्या स्टक पॅटर्नमुळे झालंय. हां. जर बदलायचं असेल, तो पॅटर्न थोडा बदला. ओके. म्हणजे तो ब्रेक करा. हां. आता ब्रेक करायचा आपण पुढे बोलूच कसं. ओके. करिअर बाबतीत म्हणायचं झालं, जॉब. मी 2 वर्ष झालं जॉब शोधतेय. मला मिळत नाहीये. असे सांगणारे लोकं हो, येतात हो, हो. माझ्या इथे. 2 वर्ष झालं खरं जॉब शोधून, पण किती मनापासून केलंय? हं. जर 2 वर्ष नाही मिळालं ह्याचा अर्थ तुम्ही मनापासून केलंच नाहीये. हं. आणि जरी केलं असेल, तरी काहीतरी चुकलं आहे. म्हणजेच काय, बर्निंग डिझायर, बुडाला आग लागली की माणूस कुठेही सळोपळो करून आपल्याला हवं ते मिळवून घेतो. हो. ती तीव्र इच्छा असली ना, की तुम्हाला मिळणारच. काय ओके. होतं, हल्ली मी शिकलोय, ह्याच ह्याच्यामध्ये मी इंटरव्ह्यूवाला तर जाणार असं. हां. असे लोकांचे माइंडसेट आहेत. बरोबर. मी इथून डिग्री घेतली, मी तिथून डिग्री घेतली, मग मला असंच मिळालं पाहिजे, मला तसंच मिळालं पाहिजे. प्रायमरीली तुम्ही असं मिळालं पाहिजे, तसं मिळालं पाहिजे म्हणा. पण नाही मिळत आहे, हे जेव्हा समजतंय, हां. तेव्हा जे पडेल ते काम करायची तयारी असली पाहिजे. हां. त्यांनी सक्सेस मिळायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यामध्ये. अदरवाईज ते नाही मिळणार आहे. ओके. सो हा झाला करिअरच्या हं. बाबतीतला. मनी. पैसे एकदम कधीतरी कोणाचे तरी जातात. हं. आणि मग माझ्या बाबतीत असंच होतं. पैसे खूप जातातच. येत नाहीत हवे तेवढे. फक्त जात राहतात. हं. बरोबर. हा भाव असतो. तर पैसा अबंडन्स आहे. तो जाणार आहे, तो येणार आहे. हं. ते सततच होत राहणार आहे. जाणं येणं हे चालूच राहणार आहे पैशाचं. पण तुम्ही जर जेवढा जातोय त्याच्या डबल होऊन परत येतोय, असं इंटेन्शन जर तुम्ही स्वतःमध्ये ठेवलं, हां. तर लिटरली तुम्ही बघाल की पैसे डबल होऊन परत येतायत. ओके. आणि हे होतं. सो हे तुमच्यावर आहे अगेन, की तुम्हाला पाहिजे आहे, तर ते होणार आहे. मला पैसे पाहिजे आहेत ही भावना मनापासून असली पाहिजे. सो हे अशा पद्धतीने आहे. तुम्ही आता बोलता कर्म जे म्हणतो, त्या हां. कर्माबद्दल बोललात, की आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत आपल्या, तर त्या मागच्या कर्मामुळे घडतं, हा एक बिलीव्ह सगळ्यांचा झालेला आहे. हो, आणि आहेच. तुम्ही म्हणताय ते कर्म सुद्धा जे भोगतोय ते चेंज करू शकतो. कसं हो. शक्य आहे? आहे ना. एक तर पॉझिटिव्हिटीच्या जोरावर आहे. हं. पण एक्स्ट्रीम म्हणजे सहज सोपं नाहीये सगळ्या गोष्टी. पण तुम्ही अभ्यासाला लागाल त्या गोष्टीच्या, तेव्हा समजायला लागेल. स्वामी रामा, त्याच्यानंतर हे भारतामधले मेडिटेटर्स आहेत, होऊन ओके. गेलेले. स्वामी राम. हां. त्याच्यानंतर बायोग्राफी ऑफ योगी हे मी सांगितलंय मागच्या वेळेस सुद्धा हां. प्रोबॅबली. सो ते जे योगानंद परमहंस. हं. स्वामी रामांना एवढी कपॅसिटी होती स्वतःमध्ये, की प्राण शरीराबाहेर काढून त्यांनी तो परत आत घेतलाय. ओह! मेडिटेशनच्या ओके. जोरावर, म्हणजे मेडिटेशनच्या साधनेमुळे. ओके. म्हणजे किती असेल नेक्स्ट लेव्हलचं, किती जास्त हां. हे आहे. सो आपल्याला म्हणजे देव होऊन गेले असं आपण जे म्हणतो ना, हां. तर कृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलंय, "अर्जुन तू गांडीव उठा सकता है." हं. तू उठव म्हणजे ते घेऊ शकतोस धनुष्य तू. हां. फरक एवढा आहे, की ते मला समजते आणि तुला समजत नाहीये. ओके. हां. आलं का लक्षात हे? हां. की माझ्यासारखाच तू आहेस, हां. तुझ्यासारखाच मी मी आहे. आहे. कारण एनर्जी लेव्हलला वी आर ऑल वन. हां. एनर्जी सगळ्यांमध्ये सारखी आहे. ते देव का आहेत? साधनेमुळे आहेत. हां. किंवा त्या पद्धतीमध्ये त्यांनी त्यांचं कर्म केलं आहे हां. म्हणून आहे. आपण बनू शकतो का? मी देव असं म्हणत नाही. आपण आपल्या आत्म्याशी कनेक्ट झालो तरी आपल्याला सगळं मिळतं. ओके. देवाचं तर प्रत्येकाची हं. भक्तिभाव हा विषय येतो. त्याच्यामध्ये हां. आपल्याला जायचंच नाही. हां. पण आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी कपॅसिटी सगळ्यांमध्ये आहे. हां.
ती किती एक्सप्लोअर कराल तसं तुम्हाला मिळणार आहे. ओके. आणि हेच श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलेलं आहे, हां, हां. की हे तू जर करून बघितलं, त्यानंतर डोळे मिटल्यावर त्याला विष्णूचं रूप दाखवलंय हं. श्रीकृष्णाने स्वतःचं. बरोबर. सो मी हा आहे हां. हे दाखवलं गेलंय. सो सांगायचा मुद्दा एवढाच आहे ह्याच्यात ना, की आपल्यामध्ये एनॉर्मस कपॅसिटी आहे. या मेडिटेशनच्या साधनेनंतर मला जाणवलं, की योगाने काही लोकं तरंगू पण शकतात, म्हणजे उडतात. हो, काही बघितलंय. हो. ठिकाणी असं दाखवलं पण गेलेलं आहे. ही कपॅसिटी आहे, ती साधनेमुळेच होते. ओके. मेडिटेशन, योगा दोन्ही प्रकारच्या साधनं. जेवढी प्रॅक्टिस जास्त, तेवढ्या जास्त या गोष्टी घडू हो, शकतात. हो. बरं, या असामान्य गोष्टी आहेत, पण ते त्यांच्या त्यांच्या कामामुळे आहेत, त्यांनी केलेल्या कर्मामुळे हं. आहेत. सो ही एक गोष्ट झाली. तर मला आलेलं रिअलायझेशन हेच, की अं, धृतराष्ट्राला ते अंतर्ज्ञानानी संजयनी जे सगळं युद्धाचं हे सांगितलं होतं, हां. तर ह्या चक्रामुळेच सांगितलं होतं. हां. आज्ञाचक्र. इथे करेक्ट. बसून धृतराष्ट्राच्या बाजूला बसून त्याने संपूर्ण हो, हो. कुरुक्षेत्रातलं युद्ध सांगितलं होतं. करेक्ट. काय होतं ते? साधना होती. हं. युग होती वेगवेगळी. हे सगळं आपल्याच पृथ्वी म्हणजे अशी ती लोक आहेत सगळे. स्वर्गलोक, भूलोक, पाताळलोक. हं. हे 3 मेन. असे 14 आहेत त्याच्या मध्ये. ओके. हां. आणि आपणही एक त्यातले प्यादे आहोत. हं. एक काम वाईट केलं, खाली जाणार. एक काम चांगलं केलं, वर जाणार. ओके. असा विषय आहे. हां, हां. आणि वरून परत भूलोकावर येणार हं. ते प्रायश्चित भोगायला. हां. ते चांगलं झालं, परत वर जाण्याची शक्यता आहे. हां. सो जशी आपण गेम्स करतो ना, तसं आपल्या आयुष्याचं सायकल. सुद्धा आहे. हे सगळं पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा हां. वाचू तेव्हा लक्षात येईल. कथाकल्पतरू नावाच्या पुस्तकामध्ये हे सगळं आहे. ओके. उपनिषदांमध्ये हे सगळं आहे. त्रैत्योपनिषद असं नावाचं पुस्तक आहे. ओके. अद्वैत नावाचं हां. पुस्तक आहे. या सगळ्यामध्ये हे सगळं सायंटिफिक आणि आध्यात्मिक दोन्ही पद्धतीने आहे. ओके. आपण शोध घेऊ, जितकं आतमध्ये जाऊ, तेवढं आपल्याला समजावायला लागेल. आपल्या इथे ओके. सगळ्याचा साठा होता आहे. शोध घ्यायचा आहे आणि आता ते लोकं घेत पण आहेत सगळ्या हां. गोष्टीचा. एवढं तर मानवी आयुष्य खूप हे आहे, चांगलं हं. आहे असं म्हणेन. तर जे म्हणत होतो, कर्म बदलता येतं, हे जे हां. मी म्हणत होते, ते आपल्या साधनेमुळे बदलता येतं. मेडिटेशनच्या साधनेने सुद्धा कर्म बदलता येतं. आता सगळ्या विद्यांना अर्थ आहे. हं. पण जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं, की तुमच्या आयुष्यात या काळात ही गोष्ट होणार आहे. हं. तुमच्या मनात बसली, हां. माइंडसेट निर्माण झाला, मग तुम्ही ते मनात कुठेतरी फिक्स करून घेतली. करेक्ट. ते त्यावेळी ती घडणार. हां. सो माइंडसेट वर जेव्हा तुम्ही काम करायला लागतात, तेव्हा पत्रिका सुद्धा बाजूला पडू शकतात. ओके. आपल्या ग्रह काम करणं बंद करू शकतात. ओह! पण साधना म्हणजे हं. अगेन छोटी-छोटी गोष्ट नाहीये कोणती. बरोबर आहे. तुम्ही जितक्या जास्त लेव्हलला ते कराल, हं. तितक्या जास्त लेव्हलला सक्सेस मिळणार आहे. त्या पुस्तकामध्ये मी जे सांगितलं ऑटोबायोग्राफी ऑफ योगी नावाचं पुस्तक. हां. त्याच्यामध्ये लाहिडी महाशय, युक्तेश्वर महाराज हे सगळे परमानंद योगानंद परमहंस यांचे हं. टीचर म्हणजे गुरु. ओके. गुरु. हां. गुरु होते. तर त्यांच्या कामामध्ये एका शिष्याने त्यांना खूप चांगली मदत केली. म्हणून त्याचं कर्म म्हणजे इथे काहीतरी होणार होतं. ते त्यांनी स्वतःच्या हातावर हं. ते जळणारं लाकूड मारून घेतलं. ओके. सो त्या शिष्याचं कर्म गुरुने घेतलं. ओके. सो हे तिथे व्यवस्थित आहे. तुम्ही पुस्तकामध्ये जाऊन नीट वाचू शकता ते. ओके. सो हे कर्म बदलतं. ओके. जेव्हा तुम्ही मनापासून एखादी गोष्ट करता, हं, हं, हं. त्यांनी सेवा केली त्यांच्या गुरुची, मनापासून केली. ओके. कुठलीही मनामध्ये अढी न बाळगता. हां. मनापासून याचा अर्थ कुठचीच अढी नाही, कुठचाच इगो नाही, काहीच हं. नाही. तुम्ही म्हणताय मी करतो. ओके. या लेव्हलला जेव्हा केली, त्याचं कर्मही बदललेलं आहे. तिथे त्याच्यात एक्झाम्पलनी दिलेलं आहे. सो मी म्हणते, जर ते काही वर्षांपूर्वी 100-150 हं. वर्षापूर्वीचंच आहे हे सगळं. हो. ते जर होऊ शकतं, तर ते आत्ताही होऊच होऊ शकतं. शकतं. आणि देव वगैरे आपल्याच ह्याच्यामध्ये म्हणजे हं. 2000-3000 वर्षापूर्वी रामायण महाभारत होऊन गेलं, 4000 वर्षापूर्वी असं म्हटलं जातं ना. हं. तीही माणसाच्या रूपात आलेले देव होते. हां. आणि आत्ताही होतायत. स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा हो.
हेही देवच आहेत. करेक्ट. सो माणसामध्ये देवत्व आहे ते शोधल्यावर मिळणार आहे, ओके. साधनेतून मिळणार आहे. सो कर्म बदलता येतं, आपल्या साधनेतून बदलता येतं. पण अगेन कर्म ठीक आहे, बदलू शकतो, पण लोकांना एखादी गोष्ट अचीव करायची आहे, मॅनिफेस्ट करायची आहे, तर ते करताना ऍक्सेप्टन्स येत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा लेट गो करता येत नाही. हो, बरोबर. मग त्यासाठी काही टेक्निक आहे? आता लेट गो साठी टेक्निक म्हणण्यापेक्षा बर्निंग डिझायरच पाहिजे, हे म्हणेन मी. म्हणजे आता मला एखादी गोष्ट अचीव करायची आहे, मला ती काही करून मिळवायची आहे, हे जेव्हा असतं ना, तेव्हा एका लेवलपर्यंत तुम्ही प्रयत्न करता आणि तुमचं काम संपतं. ते जिथे संपतं ना, तिथे ती सोडून द्यायची कपॅसिटी आपण आणली पाहिजे. म्हणजे मी माझ्या परीने सगळं काम केलेलं आहे, आता तुझ्या हातात आहे. लेट गो केव्हा करता येतं, जेव्हा माझ्यातला मीपणा संपतो. आणि जगातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मी आहे, ह्याच्यावरच आहे. मी कोणीतरी आहे, माझ्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे. जोपर्यंत हा मी, हा अहंकार आहे, तोपर्यंत म्हणजे ही माया आहे. इन शॉर्ट दिलेली आहे देवाने आपल्याला. माया फसवते आपल्याला, इकडे जाऊ नको, असं होतं. म्हणजे जनरल लाईफ जगताना असं होतं. तर त्याच्यातून बाहेर पडून आपण पुढे गेलो की आपण जिंकलो, असं आहे. सो आपल्यापेक्षा मोठी शक्ती आहे या जगात, आणि त्या शक्तीवर थोडासा जरी आपण विश्वास ठेवत असू, तर आपण आपल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि त्यानंतरची गोष्ट देवावर सोडून द्यायची आहे, आपल्यापेक्षा हायर पॉवरवर सोडून द्यायची आहे. त्यालाच लेटिंग गो म्हणतात. खरं तर भक्ती मार्गात जे आहेत त्यांना हे शक्य आहे, आणि भारतातली भरपूर जनता भक्ती मार्गात आहे. रादर 80% तर नक्कीच असेल. देव मानणारे आपल्या इथे खूप आहेत, भारतामध्ये आहे या सगळ्याच्या गोष्टींचं. सो बाहेरच्याही देशामध्ये असूच शकतं हे सगळं, ज्यांचे त्यांचे देव असतात, जे ते देव एकच आहे खरं सांगायचं तर. जीसस क्राइस्ट म्हणतात, कोणी अल्ला म्हणतं, कोणी वाहेगुरु म्हणतं, कोणी शंकर भगवान म्हणतं, कोणी, सगळे एकच आहेत. सगळ्यांची तत्व एक आहेत, सगळे तेच सांगतात. फक्त माणसांनी त्याला नावं दिली आहेत वेगवेगळी, आणि वेगवेगळी गोष्टी करून ठेवल्या आहेत. पण माणूस माणूसच आहे. ही रियालिटीवर जेव्हा आपण येतो, तेव्हा या सगळे बॅरियर्स निघून जातात. तोपर्यंत आपण परंपरा, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, हे असं नाही झालं तर हे होईल, असले काय काय गोष्टी. म्हणजे साधं मांजर समोरून गेलं, आडवं गेलं, मांजर आडवं गेलं म्हणतात, मग काम चांगलं होणार नाही वगैरे, असलं काहीतरी आहे. ह्याच्या मागे सायन्स होतं पूर्वीच्या काळी. ही माणसांनी गोष्टी केली आहेत ह्या सगळ्या. पूर्वीच्या काळी जंगलं असायची, आणि मांजर जर तुमच्या इथनं समोरनं जात असेल तर मागे एखादा मोठं जनावर असण्याची शक्यता असायची, कारण घरं नसायची ना तेवढ्या ह्याच्यामध्ये. वाघ बिग आला तर प्रॉब्लेम होईल ना माणसाला. तर त्यासाठी ते साईन होती. मग ते पहिल्यांदा कोणीतरी असं बोललं असणार, त्याचं लेटेस्ट व्हर्जन आता मांजर बाजूला गेली की काम होत नाहीत, हे लेटेस्ट व्हर्जन आहे. तर ती सायन्स आहे का, तर ते नाहीये. प्रत्येक गोष्टीमागे भारतामध्ये सायन्स होतं. त्याचं सगळ्याचा गेलेलं आहे, म्हणजे फक्त परंपरा म्हणून धरून ठेवल्या. त्याच्यामागचं सायन्स कोणी जाणून घ्यायचा प्रयत्नच नाही करत आता, असं झालंय. आणि अशा असंख्य गोष्टींमध्ये आहेत, त्या परंपरा म्हणून केल्या जातात, आणि मागे काहीतरी अर्थ आहे हे विसरूनच जात आहेत लोक. ओके, थोडं आपण परत एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शन या विषयावर परत येऊयात, की प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी हवंय आणि त्यासाठी तो मॅनिफेस्ट करत असतो. पण बऱ्याचदा प्रॉब्लेम असा येतो की त्या ज्या गोष्टी करायच्यात, लिहायचं असेल, बोलायचं असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या आयुष्याच्या रुटीनचा भाग त्यांना नाही करता येत. तर मग या मागचं कारण काय असू शकतं, ते आपण आयुष्याचा रुटीनचा भाग कसं करू शकतो? रुटीनचा भाग न करता येण्यामागचं कारण प्रोक्रास्टिनेशन असतं. म्हणजे आत्ता नाही, नंतर करतो, हा आयुष्यातला भाग. आणि हा प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये असतो, की आत्ता समजा साधं आहे, शाळेमध्ये होमवर्क दिलेला असतो मुलांना फक्त खेळायचं पडलेलं असतं. त्यामुळे आत्ता नको, नंतर करते रात्री, आणि झोपायच्या वेळी ते करायला यायला लागतात, आणि तेव्हा ते कसं तरी होतं, त्यामुळे समजतही नाही. सो हा जो भाव आहे, हा छोटा एक्झाम्पल मध्ये सांगितला मी. असाच आपला मोठ्यांचं पण असतं. ऑफिसमध्ये ढीगभर कामं आहेत, जर डिसिप्लिननी तुम्ही ठरवलं की मला ही कामं पूर्ण करायची आहेत, तुम्ही करणारच. वेळेच्या आधी होतात ती.
कारण जो शिस्तीचा माणूस असतो तो वेळ डिव्हाइड करतो बरोबर. आणि सगळी कामं करतो. हम्म. आणि तसं नसेल तर कामं कुठच्या कुठे लांबतात हा. प्रत्येकाची. का तर विचारांमध्ये मेंटल ह्याच्यामध्ये आपला विचार जास्त म्हणजे वेळ जास्त जातो. हा. मेंटल थॉट्समध्ये मनातल्या विचारांमुळे जास्त वेळ आपला वाया जातो खरं तर. हम्म. त्याऐवजी प्रोडक्टिव्ह काहीतरी केलं म्हणजे कामही ऑफिसचं कामही जरी असलं तरी ते या एवढ्या वेळात मला हे एवढं करायचंय असं ठरवून केलं तर ते तेवढ्या वेळात होत असतं. ओके. हा. इट इज जस्ट अस हू प्रोक्रॅस्टिनेट की नाही आत्ता नाही करायचं नंतर करू हम्म. की मला एवढीच सॅलरी मिळते एवढंच करणार. हो, हा एक भाग मेंटॅलिटी असतो. असते. हा एक भाग असतो. आपण मनापासून नाही देत पूर्ण. आपण हम्म. जेव्हा पूर्ण देतो ना आयुष्यामध्ये, तेव्हा आपल्यालाही पूर्णच मिळतं. हे मी हा. खूप अनुभवते. मी जितकं मनापासून लोकांच्या चांगल्याकरता विचार करते, तितकं मनापासून देव मला भरपूर देतो. ओके. अबंडन्स जो हा. म्हणतो ना, हा. तो आलाय त्या ह्याच्यामध्ये, की जितका जास्त मी पैसा लोकांना मिळेल असं म्हणते, तेवढा जास्त तो मलाही मिळतो. ओके. सो माझ्याकडचं ज्ञान मी दुसऱ्याला दिल्याने माझ्याकडचं कमी होणार आहे. हा. हा जो भाग लोकांच्या मनामध्ये असतो, तुमच्याकडचं वाढणार आहे. हम्म. जेव्हा बरोबर. तुम्ही दुसऱ्याला देता, तेव्हा बरोबर. तुमच्याकडचं ज्ञान अजून वाढतं. हा. हा आहे महत्त्वाचा भाग आणि हे जेव्हा समजलं, तेव्हा तुम्ही अपग्रेड केलं म्हणून समजा तुमच्या आयुष्यामध्ये. बॅक टू द क्वेश्चन तुमच्या, हा. कारण ते महत्त्वाचं हा. आहे. तर आता आपण कसं या सगळ्यावर काम करू शकतो हम्म. आणि डिझायर्स पूर्ण करू शकतो, हम्म. तेही प्रोक्रास्टिनेट न करता किंवा कोणत्या गोष्टी न टाळता हा. पाहिजे त्या गोष्टी कशा मिळवायच्या. हम्म. तर एक गोष्ट आहे की ते बर्निंग असलं पाहिजे. हम्म. डिझायर बर्निंग डिझायर म्हणजे या तो इस पार ना तो उस पार हम्म. असं असलं पाहिजे. म्हणजे हे केलं तरच ठीक आहे, नाहीतर शक्य नाही आयुष्यात काही. ओके. किंवा आज का दिन म्हणजे आजचा दिवस आपल्याला माहिती आहे. हम्म. आज संध्याकाळी मला जेवायला म्हणजे आहे का नाही, हम्म. ही जेव्हा आपण मनापासून हे करतो ना, म्हणजे माझं असं म्हणायचा उद्देश असा आहे, की ते बर्निंग डिझायर असलं पाहिजे आपल्या मनामध्ये, की मला हे आजचा शेवटचा दिवस आहे आणि मला ते मनापासून करायचं आहे. ओके. ह्याने तुम्ही घेऊ शकाल ॲक्शन. कारण आपल्याला खरंच माहिती नाहीये, किती दिवस आहेत आपल्याकडे, किती हम्म. हे आहे आणि आपण म्हणजे लोन्सच्या बाबतीत असं म्हणायचं झालं तर माझे क्लायंट्स पण असतात भरपूर असे, हा. की "मॅडम खूप लोन झालंय, काय करू? ते कसं भरता येईल?" आजच हम्म. सकाळच्या सेशनमध्ये एकाने विचारलं होतं मला हे. तर ते भरून तुमच्या इच्छा पूर्ण करेपर्यंत तुमचं आयुष्य आहे का? हा. हे तुम्हाला माहिती आहे का? काहीच हम्म. नाहीये कोणाला नाहीच. माहिती आहे. आणि मग जर इच्छा आपल्याला आहे, तर त्याच्या मार्गाने प्रयत्न करायला लागायचे. हम्म. मार्ग आपोआप निघतात आणि त्यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. इच्छा व्यक्त करणे आणि ती गोष्ट पूर्ण होणे. हा. त्याच्या मधले विचार आपल्याला करायची गरज नाहीये. बाकी सगळं वी आर टेकन केअर ऑफ. हा. आपला जन्मच झालाय तर वी आर टेकन केअर ऑफ आहोत. बरोबर. माणसाचं असं आहे. मानो या ना मानो सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आधीच ठरलेल्या आहेत. हम्म. त्या जशा ज्यावेळी यायच्या त्यावेळी त्या येतात. आणि जोपर्यंत तुमची वेळ आली नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. बरोबर. वेळ आली की सगळ्यावर विश्वास ठेवायला लागतात. हम्म. माझंच एक्झाम्पल आहे. आधीची मी या सगळ्यावर विश्वास न ठेवणारी होते. ओके. आताची मी त्याच्यातली डीप स्टडी करणारी मुलगी, हा. त्याच्यामध्ये सायंटिफिक रिसर्च करणारी मुलगी अशावर आहे आता माझं ओके. सगळं. ओके. आणि त्याच्यातनं लोकांना परिणाम करून देणारी. हा. इथपर्यंत झाले. त्याच्यामध्ये PhD पण असं सगळं. ओके. सो एवढं डीप मी त्याच्यामध्ये जायला लागले, जेव्हा मला एक अनुभव आला, ह्या ओके. सगळ्या गोष्टीतून. सो अनुभवाशिवाय शहाणपण नाही, हे अगदीच म्हणू हा. शकते मी. प्रत्येक जणांनी छोटा अनुभव घेऊन बघा हे वापरून सगळ्या गोष्टी. खरंच सोपं आहे आणि ते सोपंच मिळेल. आणि तुम्ही वेगळ्या मार्गाने ज्या शिकवलेल्या मार्गाने जात आहात, हा. त्याने अवघडच आहे आणि मग तुम्हाला अवघड हवं असेल तर त्या मार्गानेही मिळेल. मिळत ओके. नाही असं होत नाही. पण मग स्ट्रेस घेऊन, टेन्शन घेऊन ते करण्यापेक्षा सोप्पं आहे. आपल्याकडे संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. हम्म. त्या मार्गाने करा, अवलंबा. शिस्त थोडीशी आणली तर होऊन जाऊ शकतं. हम्म. बर्निंग डिझायर असेल तर हां, आता एखादी गोष्ट जर होत नाहीये, तर ती करायला एक टेक्निक मी मगाशी तुम्ही म्हटलं तर हा. ते. तर अँकर करायचं. हा. NLPमध्ये हा भाग आहे. पण मी जेवढ्यांदा मेसेज बघतीये, WhatsApp मेसेज बघते, तेवढ्यांदा मी लांब श्वास घेतेय. हम्म.
हे आपल्या तब्येतीसाठी होऊ शकतं. हां. जेवढ्यांदा मी व्हॉट्सअप मेसेज बघते, मी वेगवेगळे अँकर सांगते. हां. जेवढ्यांदा मी पाणी पितीये, हं. तितका पैसा माझ्या आयुष्यात येते. म्हणजे प्रत्येक सेकंदाचा मला पैसा आयुष्यात येतोय. म्हणजे प्रत्येक सेकंदाला पैसे येतायत माझ्याकडे. ओके. हां. हे मी अँकरच लावून ठेवल्यासारखे आहे, वेगवेगळ्या ओके. पद्धतीमध्ये. सो हे रिपीट करत असते मी वाक्य. ओके. पाहिजे आहे ते रिपीट करा. माझी तब्येत छान आहे, हे रिपीट करणं गरजेचं आहे. हं. ना की माझी ना हातपाय दुखतातच. हं. माझं ना बॉडी पेन सारखेच होत असतात. हं. मला काहीतरी झालेलं आहे याच्या आधी, त्याचा परिणाम हा आहे. ही सगळी आपण जुळवलेली कारणं आहेत हां. आणि त्याचा परिणाम आपण बघतो आपल्या बरोबर. आयुष्यामध्ये. तुम्हाला तेवढी पेन्स असतात, तेवढी दुखणी असतात, तेवढे त्रास असतात. ते म्हणणं कमी करा. तुमची सगळी दुखणी, पेन, त्रास सगळं कमी होतं. हं. जे पाहिजे ते म्हणायला सुरुवात करा. मी हेल्दी आहे, माझं वजन एवढं आहे, मी पूर्णपणे स्वस्थ आहे. ह्या गोष्टी म्हणायला सुरुवात करा. जे पाहिजे ते म्हणायला सुरुवात केल्याने ती गोष्ट मिळणार आहे. तर छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये इम्प्लिमेंटेशन सुरू करायचं. हं. मुलांच्या बाबतीतही आहे असं लहान. तो ना ऐकतच नाही. ती ना हां. ऐकतच नाही. नाहीच ऐकणार आहे. तुम्ही जितकं जास्त बोलाल, तुम्ही स्वतःचा माइंडसेट प्रोग्राम करताय, तो ऐकत नाही. हां. आणि ते थोड्या दिवसांनी फिक्स होतं. जेव्हा तुम्ही बदलता, तेव्हा ते ऐकायला लागतात. हां. तुमच्यावर आहेत गोष्टी. सो आपण एक पॅटर्न ठरवतो आणि तेच रिपीट करत बसतो. जे नकोय तेच रिपीट करतो आपण बरोबर. आणि तेच होतं. ओके. पण मग अगेन मला ह्या मुद्द्याला यायचं की रोजच्या रुटीनचा भाग इन द सेन्स की लक्षात नाही राहत किंवा मग त्याविषयीचं प्लॅनिंग नाही होत हं, किंवा आता भले डिझायर आहे, पण दिवसभराचं काम, हं. जर नवरा-बायको असतील तर नवऱ्याला काम पण करायचंय, परत घरी आल्यावरती घरात काय फॅमिलीसाठी काय फॅमिली टाईम असेल, या गोष्टी आहेत, बाहेर जायचंय. हे सगळे ह्या मुद्द्याला वेळ कुठून काढायचा, कसा काढायचा अँकर ते? अँकर हेच म्हटलं मी तुम्हाला, ओके. की NLPमध्ये अँकर हा प्रकार आहे. सो समजा अँकर असं म्हटलं आपण, की मोबाईलमध्ये मी मेसेज बघतीये, हं. तितक्या वेळी माझ्या अकाउंटमध्ये पैसे येतायत. ओके. हे प्रोग्रामिंग करते. हे मी 10 वेळा रिपीट करतेय. ते माझ्या डोक्यात फिक्स होणार आणि तुम्ही पुढच्या वेळी बघितलं तर तुमच्या बरोबर मोबाईल बघताना ते लक्षात येणार डोक्यात. ती ओके. गोष्ट. ते प्रोग्रामिंग ते करायचं आपल्याला. प्रोग्रामिंग करायचं आपलं, ती गोष्ट करण्यासाठी. हां. लॉजिकल मार्ग आहेत अलार्म लावणे मोबाईलवर, त्याने हां. होतं. हां. सतत हे करत राहणं, की हे मला करायचंय. प्रायोरिटी ठरवणे, हं. ह्यानेही होतं. आयुष्यात बाकी सगळ्या गोष्टी करायला वेळ आहेत. पण जर तब्येत नसेल तर आयुष्यच नसेल. हं. बरोबर. ही रिॲलिटी जर रिअलायझेशन जर आली, तर यू विल बी नेक्स्ट लेव्हल. हं. ते रिअलायझेशन जर आलं तर तुम्ही पहिले प्रायोरिटी तब्येतीलाच द्याल ना तुमच्या. करेक्ट, करेक्ट. मग हे ऐकून शहाणपण आलं तर चांगलं आहे, नाहीतर हां. अनुभवातून घ्यावं लागतं. हो. असं आहे. करेक्ट. म्हणजे कुठेतरी स्ट्रगल होतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि नंतर मग त्याच्यामध्ये येतो, की हां, मी हो. तेव्हाच केलं असतं तर असं करेक्ट. होऊन जातं. तो वेळही वाया जातो त्याच्यामध्ये. येस. ओके. तर मॅडमने आता हे खूप सुंदर सांगितलंय, की समजा तुम्हाला ते तुमच्या आयुष्याचं रुटीन बनवायचंय, तर एक लॉजिकल मार्ग आहे. तुम्ही अलार्म लावू शकता. तुमच्या टाईमनुसार जो काही असेल तो टाईम सेट करू शकता किंवा साधी गोष्ट आहे, पाणी पिताना तुम्हाला जे हवंय ते मॅनिफेस्ट करा, ती वाक्य बोला. मोबाईलमध्ये स्क्रीनवरती जेवढे मेसेज आपण रील्स स्क्रोल करतो, तेवढ्या वेळा ते एक लॉजिकली आपण सेट करून घ्या, की जेवढं स्क्रोल करणार तेवढ्या वेळा ते वाक्य बोला. ते होऊ शकतं. म्हणजे मला वाटतं हे सोपं आहे आणि जर हे तुम्ही करताय, तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल दिसतील. मॅडम पुढे जाऊयात. येस. समजा आता एखाद्याला इनर हीलिंग करायचं आहे, तर मग शांतता गरजेचीच आहे का? हो. म्हणजे शांतता असल्याशिवाय आतून आपण हील कसे होणार हे आहेच. हं. म्हणून तर मेडिटेशन सांगितलं गेलं आहे ना. हं. मेडिटेशनमुळे आपण मनातून शांत होतो. हं. रोज केल्याने शांत होतो. एका दिवसात नक्की नाही होत, पण येस होतो. तर मनातून शांत झालं, की मनातला आवाज ऐकायला यायला लागतो. जसं मी म्हटलं, माझ्यामध्ये इतका बदल झाला. हां. ते कशामुळे? तर माझ्या फीलिंग्स ज्या हां. आहेत, त्या मला समजू लागल्यामुळे. तर माझ्या आतला आवाज मला ऐकायला यायला लागला. म्हणजेच काय? अंतर्मनाचा आवाज, हं. म्हणजेच आत्म्यातून येणारा आवाज. तर मी मनात विचार केला, तर मला सगळ्या गोष्टीची उत्तरं तिथनंच मिळतात. हां. कारण ऊर्जा आहे, आत्मा आहे, तो देव आहे हं. आपल्या आतला. त्या आत्म्यामध्ये प्रचंड पॉवर असते.
आणि सगळ्यांकडे तो सेम आहे. हम्म. मग त्याच्यापर्यंत तुम्ही जर पोचलात तुमच्या आतमध्ये, तुम्हाला काय हवं आहे हे सुद्धा तो सांगतो. तुमचा हा लाईफ, हे आयुष्य कशासाठी आहे हे सुद्धा आपल्याला तिथे जाणवून येतं. ओके. आणि पर्पज ऑफ माय लाईफ हा डिफाईन तिथे झाला हम्म. जेव्हा मी माझ्या आत्म्याशी कनेक्ट झाले मेडिटेशन थ्रू. आणि हे मला हळूहळू समजू लागलं. म्हणजे एका ह्याच्यात समजलंय का, तर असं काही नाही होत. हळूहळूच गोष्टी कळायला लागतात त्याच्यामध्ये अनुभवातून. हम्म. मग जेव्हा मन शांत झालं तेव्हा बाहेरच्या गोंगाटाचा परिणाम होतच नाही. हा. सो मी नुसती शांत बसले तरी मला आतले आवाज सगळे ऐकू येतात, इंट्युशन्स येतात, ओके. पुढे काय घडणार आहे हे समजतं. हे फक्त मन शांत झाल्यावर. आणि कसलीच भीती राहत नाही. हम्म. सगळं काही इथेच आहे. ही जी जाणीव आहे ती त्याच्यामुळे होते. ओके. इनर हिलिंग हे असं आहे की आपल्या आतमध्ये जाऊन जसं आपण स्वतःला हील करतो हम्म. तसं आपण अगेन आयुष्यामध्ये पुढे जात जातो. पण जर इनर हिलिंग करायचं, जसं तुम्ही म्हणता की शांत बसायचं आणि आतला आवाज ऐकायचा, पण मग त्यासाठी बसून केलं पाहिजे, झोपून केलं पाहिजे, कसं? नाही, हे सगळे लॉजिकल प्रश्न झाले. करायचं म्हणलं की माणूस काहीतरी मार्ग काढतो त्याच्यातनं. हा. ऑफकोर्स बसूनही केलं तरी चालतं, झोपूनही मेडिटेट करता येतं, नाही करता येत असं नाहीये. कारण माझं प्रायमरी तसंच झालं होतं. मी झोपायचे ओके. नाही, पण पडूनच मेडिटेट करायचे. हा. आणि तसं 9 महिने केले, कधीही झोप लागली नाही मला मेडिटेट करताना. ओके. सो माझा अनुभव तरी असा आहे. त्यामुळे झोपूनही करता येतं, पण काय आहे त्याच्यातही काढणारी असू शकतात हम्म. की मला झोपच लागते, तसं काही हा. होत नाही. सो इट डिपेंड्स. बसून केलं तर झोपेचा थोडा हे कमी असू शकतो, बसून करावं त्या ह्याने. तर ओके. पर्टिक्युलर नाही, आपल्याला जे योग्य वाटेल आपल्या हा. स्वतःसाठी हम्म. तसं मी जास्त समजते. म्हणजे आता नाही का, पाण्यात वॉटर मॅनिफेस्टेशनसाठी वेगवेगळ्या कलरच्या बॉटल्स असं म्हणलं जातं. नक्की आहे सायन्स त्याच्या मागे सुद्धा. हम्म. पण तुमची भावना खरी असली ना, हम्म. तर काहीचा कशाचीच गरज पडत नाही हा. आयुष्यामध्ये. हे मी सतत सांगत राहते. करेक्ट. बाकी इझी वे काढायचे असतील तर बॉटलचे कलर घ्या, मग त्या कलरच्या बॉटलमध्ये पाणी भरा, मग ते पाणी सूर्यप्रकाशात ठेवा, मग ते प्या, त्याच्यावर अफर्मेशन लिहा, ते प्या. अशा भरपूर गोष्टी आहेत, हम्म. करूच शकतो आपण. पण जेव्हा आपल्याला मेन गोष्ट करायची नाहीये तेव्हा त्याच्या ह्या पळवाटा आहेत, ओके. हे म्हणते मी. जर तुम्ही मेन गोष्ट केली तर असंच साध्य होणार आहे ना सगळं. हम्म. बरोबर. भावना जोरात असेल तर गोष्टी हव्या तशा मिळणार आहेत. आता ह्याच्यामध्ये की इन्नर अलाइनमेंट एक प्रकार असतो, तर एक्झॅक्टली तो काय आहे? अलाइनमेंट हा विषय आहे ना, तो विचार, विश्वास आणि कृती हम्म. याच्यातल्या साधर्म्यामुळे येतो. ओके. म्हणजे आपण विचार करतोय, त्या गोष्टीवर विश्वास ठेवतोय आणि तशी कृती करतोय, हम्म. तर आपल्याला ते मिळतं. हवं असलेली ओके. गोष्ट, आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला हवी तेव्हा हम्म. मिळते. हे तेव्हा होतं. हम्म. सो अलाइनमेंट म्हणजेच हे की आपण एनर्जी लेवलला आपल्याला हव्या त्या गोष्टीसाठी अलाइन झालो आहोत. ओके. मग एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी, विचार, विश्वास आणि कृती हम्म. हे सगळं आपल्याला युनिव्हर्सशी जोडण्यासाठी हेल्प करतं. ओके. म्हणजेच ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड होऊ शकतो ह्या गोष्टी ऍक्टिव्हेट करून. आपल्यातल्या एनर्जी म्हणजे काय, तर आपण जे बोलतो आहोत, हा. ऊर्जा बरोबर. जी आपल्या आत्म्यात असते. व्हायब्रेशन्स म्हणजे शब्द. हम्म. फ्रिक्वेन्सी म्हणजे कमी जास्त प्रमाणात करण्याची कपॅसिटी. ओके. किंवा ह्याच्यामध्ये अजून हे गेलं तर मी असं म्हणू शकते की फ्रिक्वेन्सी म्हणजे FM रेडिओ. हा. एखादं चॅनल ट्यून इन केलं आपण, तर त्या चॅनल नंतर आपल्याला त्या ठिकाणी गाणं लागतं. हा. जे काही चालू असेल ते चालू होतं. हा. तर ते ट्यून इन केलं. तर फ्रिक्वेन्सी अशीच आहे की आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टीला आपण इतकं एकाग्र असलं पाहिजे, फोकस्ड असलं पाहिजे, त्याला ओके. फ्रिक्वेन्सी असं हा. म्हणतात. हा. हा. सो हे अलाइन झालं. मग त्याच्याबद्दलचा विचार तसा असला पाहिजे, विश्वास तसा असला पाहिजे आणि कृती असली पाहिजे. ओके. मग ती गोष्ट मिळवण्यासाठी विचार, विश्वास, कृती हम्म. ह्या 3 गोष्टी असल्या, ती आपोआप येते आपल्या. भावना ओके. हे प्लस आहे त्याला. ही करेक्ट. अलाइनमेंट हा. हा. भावनेनी अजून जास्त होते. आणि भावनाच महत्वाची आहे. ओके. नेव्हिल गोडार्ड नावाचे लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच होते. हा. त्यांनी फीलिंग इज द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे त्यांचं. हम्म. सो भावनाच महत्वाची आहे. भाव ही भगवान आहे.
ओके. चेतना से ही सब कुछ होता है. ऊर्जेनी सगळं होतं. भावना हाच देव आहे. सगळ्या गोष्टीत भावना जितक्या स्ट्रॉंग तितक्या जास्त त्या तुम्हाला जवळ मिळणार आहेत. ओके. सो एवढं मनात लक्षात ठेवलं तरी तुमचं आयुष्य सहज सक्सेसफुल होईल. ओके. भावना हा शब्द हम्म. लक्षात ठेवा ओके. आणि तो या अर्थाने ठेवा की मनातील भावना हम्म. की मला एखादी गोष्ट पाहिजे तर त्यासाठीची भावना काय असली पाहिजे, ती मिळवण्याकरताची भावना काय असली पाहिजे. ती असली की आपल्याला सगळं मिळतं जसं पाहिजे तसं. आपण आता शेवटाकडे येऊयात. हम्म. बऱ्यापैकी लोकांना जसं तुम्ही म्हणताय की भावना आहे हम्म. अलाईन झाल्यात, पण बऱ्यापैकी एखादी गोष्ट करताना सतत भीती वाटत राहते. हम्म. सो अगेन डाऊट हा एक विषय येतो की बाबा होईल का नाही, की मग एखादा व्यक्ती आपल्याला आडवा आला तर मग आपल्याला जे अचीव करायचे ते होईल का नाही. खूप साऱ्या भीती आजूबाजूला त्याच्या मनात फिरत असतात. तर मग त्यामागचं कारण काय आणि ही भीती आपण कशी घालू शकतो? भीती हा माणसाचा गुणधर्म आहे. तो बाय डिफॉल्ट पण दिलेला आहे. हम्म. कारण की भीती नसेल तर प्लेन आयुष्य जगेल ना, म्हणजे काहीच राहत नाही. हम्म. वाघ आला तरी माणूस घाबरणार नाही. हम्म. तर त्यासाठी ते सेन्सेस दिले आहेत. त्यातलं एक आहे. त्यामुळे माणसाला भीती येते पटकन. ती कुठे आणायची आणि कुठे नाही याचं प्रोग्रामिंग आपण करतोय. बरोबर. असं होतं. तर फायर फ्लाईट मोड एक असतो आपला हा. आणि एक असतो शांत मोड. हम्म. मग कधी आपल्याला जेव्हा वाटतं की नाही इथे मला स्वतःला डिफेंड करायचंय, मग आपण वाटेल ते बोलायला लागतो तिथे. तो फायर फ्लाईट मोड ऑन होतो आपला. बरोबर. सो जे नको आहे त्याच्या दृष्टीने काही बोलायला सुरुवात करतो आपण बेसिकली त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी. सो इथे आता आपल्याला भीती घालवून टाकण्यासाठी काय करू शकतो, तर ही टेक्निक्स तर आहेतच. हा. परत मी म्हटलं तसं मेडिटेशन मधनं भीती निघून जातेच. हा. ते आहेच आहे. तो एक साधा संपल हे आहे. हा. शांत श्वास घेतल्याने भीती निघून जाते. ओके. सो मी जसं म्हणते की एक श्वास पूर्ण पोटाच्या खालपर्यंत म्हणजे पोटापर्यंत घ्यायचा, नाभीच्या खालपर्यंत घ्यायचा आणि तसा सोडायचा. 5 सेकंद घ्यायचा, 5 सेकंद सोडायचा. असं 5 मिनिटं करा. ओके. तुम्हाला शांतता आलेली जाणवेल, भीती पळालेली पण जाणवेल. ओके. भीती केव्हा आपल्याला वाटते, जेव्हा आपण त्या निवांत स्टेटमध्ये असतो. म्हणजे निवांत याचा अर्थ एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होतीये हा. आणि तरी आपण बिनधास्त असतो. तर मनातून भीती असते की हे होईल की नाही, कारण मी आहे. अगेन हा, मैं हूं ना. मी पण. मीपणा आहे. तर त्याच्यामुळे ती गोष्ट भीती ही त्याच्याचमुळे येते. कारण जर तुम्ही पूर्ण समर्पक भावनेने एखादी गोष्ट करता आहात, समर्पण देऊन करता आहात, ते देवाला रुजू आहे. हा. त्याच्यापुढे काहीच गरजच नाहीये, काही होणारच नाहीये. तुम्हाला हवं तसंच होणार आहे. हे निश्चिंतता असेल तर सगळं मिळणार आहे. आणि ही निश्चिंतता नाहीये म्हणूनच त्रास आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये. आणि मग प्रॉब्लेम्स वरच बोलायचं आहे सगळ्यांना. म्हणजे समर्पण भावनेने जर एखादी गोष्ट केली तर ती 100% काय म्हणतो आपण, मागायची गरज नाही, ती 100% मिळणारच. येस, खरंय, अगदी खरंय. मला वाटतं आजच्या पॉडकास्टमध्ये आपण हे नक्की शिकलोय, म्हणजे मी तरी शिकलोय की एखादी गोष्ट अचीव करायची तर त्याच्या मागे लागू नका. फक्त समर्पण भावनेने ती गोष्ट करा. सगळं करतोय ते देव करतोय, युनिव्हर्स करतोय, ह्या भावनेने करा. 100% तुमच्यापर्यंत येणारच आहे. बरोबर, अगदी बरोबर. मला वाटतं आता खूप वेळ झाला आपण बोलतोय. आता थांबूयात. नेक्स्ट परत एकदा आपण भेटणारच आहोत, पण तुर्तास आपण थांबूयात. येस, नक्की. तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलायचंय आणि एक वेगळं इमॅजिन केलेलं आयुष्य जगायचंय तर नक्कीच तुम्ही मॅडमचा कोर्स जॉईन करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. व्हॉट्सअप करा किंवा एक कॉल करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. मॅडम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.